हाय, जया मोटिवेट्समध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आणि मी खूप दिवसांनी तुम्हाला भेटीस आली आहे. रक्षाबंधनचे सण आले आहेत आणि तुमच्याशी गप्पा माराव्या म्हणून खूप दिवसानंतर भेटायला आलेली आहे. बाकी सगळे मजेत आहात ना? कसे आहेत सगळेजण? आणि असेच हॅपी राहा, सुखी राहा. आणि तुमच्या सगळ्यांचे परत एकदा खूप खूप धन्यवाद, मनापासून आभार. खूप दिवसापासून आभार मानायचे होते पण राहून गेलेत कामाच्या बिझी शेड्यूलमध्ये, वर्किंग असल्यामुळे. आणि आभार याच्यासाठी आहेत की माझे यूट्यूबला 1000 सबस्क्रायबर पूर्ण झालेत. तुमची कृपा, बाकी काहीच नाही बोलत मी. माझ्या सगळ्या फॅन्सची कृपा. जे कोणी माझे सबस्क्रायबर आहेत, फॉलोवर आहेत, त्या सगळ्यांचा धन्यवाद. माझे 1000 सबस्क्रायबर पूर्ण केल्यामुळे. आणि ह्याच्याही पुढे असाच प्रतिसाद राहू द्या. बस अजून काय बोलणार ना. परमेश्वराला धन्यवाद देणार, तुम्हाला धन्यवाद देणार. आणि बाकी पप्पा मम्मींचा आशीर्वाद. मी आज स्पेशल बोलणं याच्यासाठी चालू आहे की माझं रक्षाबंधनचा सण आला. आणि आमचा प्रवास असतो रोजचा, वर्किंग असल्यामुळे ट्रेनमधून प्रवास असतो. आणि मग ट्रेनमध्ये बऱ्याच जणींशी आमची भेट होते. लेडीज डब्बा असतो मुंबईच्या लोकलचा. आणि मग तिथे चर्चा सुरू होते आणि माहेरच्या आठवणी निघतात. कोणी म्हणतं माझी आई अशी आहे, कोणी म्हणतं माझा भाऊ छान आहे, कोणी म्हणतं रक्षाबंधन आलं, कोणी म्हणतं घरी जायचं कोणाच्या, कोणाला टेन्शन आहे की घरी जायचं का नाही जायचं, परमिशन आहे का नाही, कोणी म्हणते की माझा भाऊ घ्यायला येतो आहे किंवा भाऊ माझ्या घरी येतो आहे. म्हणजे अनेक चर्चा असतात, अनेक जणींच्या जे कानावर पडतात. आम्हाला ट्रेनमध्ये तेवढंच 1 ते 1.5 तास आमचा प्रवास असतो. त्या प्रवासात मला एवढे अनुभव घ्यायला येतात, एवढे अनुभव घेते मी की एक स्त्रीशी नाही भेटत मी, अनेक स्त्रियांशी रोज भेटते, रोज त्यांचे मनोगत ऐकते. आणि असं वाटते की आपलं दुःख काहीच नाही किंवा ह्या सगळ्या गोष्टींना खूप जण खूप लाईटली घेतात. आणि आपण उगाचच त्याचं टेन्शन, त्याचा मोठा बाऊ करून बसतो. आता स्त्री म्हणले की तिला माहेर आणि सासर ह्या 2 बाजू आल्या. आणि माहेर आणि सासर जरी 2 बाजू असल्या तरी स्त्री आयुष्यभर हे स्वीकारायला तयार होत नाही की माहेर आपलं नाही किंवा सासर आपलं आहे. ह्या 2 गोष्टी तिच्या विरोधाभास आहेत ॲक्च्युअलमध्ये. पण काय आपलं आणि काय नाही ते माणसांच्या वागणुकीतून कळतं की त्यांना काय आपलं आहे किंवा सासर आपलं आहे का माहेर आपलं आहे. ह्या दोन्ही गोष्टी कळायला त्यांना खूप वेळ लागतो. आणि माझ्या मते तर जिथं प्रेम आहे ते त्यांची जागा असणार आहे. आणि दोन्हीकडे प्रेम नसेल तर तिला तिची जागा निर्माण करावी लागणार आहे. हे काय ते एवढंच सत्य आहे. असो, मी आता रक्षाबंधनसाठी मनाला एक खोलवर रूतवर गेलेला प्रश्न आहे जे तुमच्याशी शेअर करावासा वाटला मला. रक्षाबंधन म्हणले की माहेर, आईवडिलांची आठवण. आणि आईवडील वाट बघत असतात असं माहेरी पाऊल टाकलं की. आणि ते अहोभाग्य आम्हाला खूप वेळा लागले माझ्या आयुष्यामध्ये. मला तरी लाभले की जायच्या अगोदर इथून मुंबई ते माहेरी जाण्याचा प्रवास जो असतो 10-12 तासांचा, सकाळी आईवडिलांचे फोन, कुठे पोहोचली आणि आपली जायची घाई असते. आणि तो जो प्रवास एवढा सुखाचा असतो ना, ना ओवाळणीची अपेक्षा, ना कशाचं काही भान नाही. फक्त आईवडिलांचा चेहरा बघायचा आहे, भावांशी गप्पा मारायच्या, त्यांना ओवाळणी करायची आणि एकत्र काहीतरी आनंद लुटायचा आणि रिटर्न घरी परतायचं. एवढंच काय त्या डोक्यात असतं, दुसरं काहीच लक्षात नसतं आपल्या. आणि मग जाताना मिठाई घेऊन जाणं, गिफ्ट्स घेऊन जाणं, राखी घेऊन जाणं. पण त्याचा सन्मान त्या माहेरवाशींचा तिथे झाला पाहिजे. आणि होतो प्रत्येक माहेरवाशींचा. आता प्रत्येकाची गोष्ट वेगवेगळी, आपण त्याच्यावर भाष्य करणं योग्यच नाही आहे. आणि मग त्यात एक स्त्री जी बोलत होती ट्रेनमध्ये, मी ऐकत होते की आई बाबा नाही आहेत आणि मग मला माहेरी जायचं आहे. मग कसं जाऊ, काय घेऊन जाऊ, वहिनीला काय वाटेल, फोन नाही आला, मग जबरदस्ती जायचं का माहेरी. आणि गेल्यावर ते येऊ देतात का नाही येऊ देत. असतील बहीण भावांमध्ये त्यांचे वाद असतील, मे बी प्रॉपर्टी असेल, मे बी दुसरे कुठले तरी वाद असतील. पण तिला ती भीती होती की आई बाबा नाही आहेत तर परमिशन घ्यावी लागते आईवडिलांच्या घरी जायला. मग आई बाबा गेल्यावर आईवडिलांच्या घरी हक्काचं घर म्हणून ती स्त्री तिकडे जाऊच शकत नाही. परमिशन लागते तिला त्या घरी जायला. तुम्ही या नको या हे समोरची बाजू ठरवते, भाऊ ठरवतो. आणि हे खूप वेदनादायक गोष्ट मला वाटली ती ऐकून तिची.
आणि तिच्यावर ते प्रेशर होतं की बाबा घेऊन जाताना काय घेऊन जायचं, वस्तू कुठली घेऊन जायची, मिठाई कुठली घेऊन जायची, वहिनी काय म्हणेल. तिचं ते प्रेशर ऐकूनच मला ना आश्चर्याचा धक्का बसला. म्हणजे आपण नाते निभवतोय का स्वार्थ. बरं ती अशीही म्हणते की बाई मला प्रॉपर्टी नको आहे, पण प्रॉपर्टीचं डिस्कशन जरी केलं तरी तिला घरी यायची बंदी असते. म्हणजे बघा ना, जर तुम्हाला सन्मान हवा असेल, एक ग्लास पाणी आणि 1 कप चहा पाहिजे असेल, तरी तुमच्या हिश्श्याची पूर्ण प्रॉपर्टी भावाला सोडून द्यावी लागते. का तर तिथे फक्त आयुष्यभर 1 तांब्या पाणी मिळवण्यासाठी तो एवढा मोठा सन्मान द्यायचा. कायद्याने त्याला मान्यता नाही. परमेश्वराने सुद्धा त्यांचा मुलींचा हक्क काढायला मान्यता दिली नाही. पण हा समाज असा आहे ना की लहानपणापासून जो मुलांना ग्रो करतो की हे सगळं तुमचं आहे, मुलींचं काही नाही. किंवा सासरी आल्यानंतर सुनेला बोललं जातं हे आमच्या मुलाचं आहे, तुझं काही नाही. मग त्यावेळी ना तिचं एक बोलतात ना, आई वडिलांच्या नंतर एक हक्काचा दोरा, हक्काचा जागा, हक्क असतो ना, तो भाऊ असतो. मग त्याच्याकडे सुद्धा जर वडिलांनी ज्या जन्म दिलाय त्या वडिलांच्या प्रॉपर्टीत सुद्धा तिला अधिकार गाजवायचा नसतो आणि तिला हक्क देणारे नसतात. पण त्याच्या बदल्यामध्ये तिच्याकडचं स्वातंत्र्य काढून घेतलं जातं. अगर तुला हे हवं आहे तर मी सन्मान देणार नाही, आणि सन्मान हवं आहे तर तुला प्रॉपर्टी देणार नाही. म्हणजे निस्वार्थी प्रेम आलं कुठून ह्याच्यात. दोन्ही बाजूने निस्वार्थी प्रेम कुठेही दिसत नाही, स्वार्थ दिसतो. बहिणी निस्वार्थी दिसतात, बहिणी सरळ सोडून देतात, नको मला, आम्हाला 2 वेळचं पाणी दे. पण त्याच्या पाठची जी भावना असते, मला नाही वाटत भावना कधी जाणवेल न जाणवेल. एक स्त्री म्हणून किंवा त्या सगळ्यांचं बोलणं ऐकून मला एक जाणवलं, स्त्रीला आयुष्यभरासाठी माहेर हवं असतं. मग ती कुठल्याही रूपामध्ये असू दे. मग साधं माहेरचं साधं जनावर जरी आपल्या घरी आलं तर ती प्रेमाने त्याला कुरवळते, माझ्या माहेरचं आहे म्हणून. इथं तर माणूस आहे आणि तो भाऊ आहे सख्खा, ते तुटू नये म्हणून ती भावांना सगळं देते. पण त्याच्याही बदल्यामध्ये तिला जर सन्मान मिळत नसेल, जे आज आपण आरोप करतो की बहिणी प्रॉपर्टीसाठी भांडतात, पण त्या बहिणी कधी भांडतात ज्यावेळी त्या बहिणींना प्रेमाचा, आपुलकीचा, सन्मानाची जागा मिळत नाही, तेव्हा ती चिडून प्रॉपर्टीचा हिस्सा मागते. कारण सन्मान नाही तर प्रॉपर्टी, दोन्हीपैकी एक काहीतरी तिला माहेरून मिळालंच पाहिजे. आता कोणीतरी म्हणाल की बाबा सासरी पण माहेरी पण, सासरी सुद्धा त्यांचा हक्क नसतो, कधीच नसतो. तुम्ही भ्रमात आहात. सासरी सुद्धा तुम्ही तुमच्या नावाने प्रॉपर्टी करता, नवऱ्यांच्या नावाने. आणि मग हे सगळे असे सण आले, बहीण भावंडांचं प्रेम आलं, सगळं आलं की मग त्या सगळ्या कटू आठवणी जाग्या झाले की बहिणींचं मन कुठेतरी काढता पाय घेतलं जातो. आणि हे सगळं असं नाही घडायला पाहिजे. म्हणजे बघा ना, स्त्रिया स्वप्न बघतात भावाच्या घरी जायचे, राखी बांधायची, पण त्याच्या पाठीमागे भावांचा हेतू खूप वेगळा असतो, मोठा असतो. आणि काही काही भाऊ चांगलेही असतात, पण काही काही बहिणींच्या नशिबी भाऊ चांगले नसतात, स्वार्थी निघतात. त्यांना आयदर त्यांच्याकडून त्यांची प्रॉपर्टी हवी असते, मग त्याच्या बदल्यात ते मग 1 तांब्या पाणी आणि 2 वेळचं जेवण देणार. आणि ते म्हणणार की बाबा आम्ही सन्मान देतोय. सन्मान नाही देत, तुम्ही तुमचा स्वार्थ साधताय. तिनं तिचा हक्क सोडल्यानंतर तिला ते 1 तांब्या पाणी मिळते. म्हणजे सगळ्या बाजूनी त्या बहिणीला त्या प्रेमाची किंमत चुकवावी लागते. म्हणजे कोणीही तिच्यावर निस्वार्थी भावनेनं प्रेम नाही करत. आणि हे खूप मोठं सत्य आहे, पण लोक स्वीकारतील का नाही स्वीकारतील आय डोंट नो. पण हे माझे प्रखर विचार मांडलेत मी, की ह्या जगात निस्वार्थी प्रेम असेल तरच असतं सगळं काही. आणि ते फक्त आणि फक्त आईबाबा जिवंत असेपर्यंत असतं. आईबाबा गेले, मुलींच्या नशिबी खूप कमी, म्हणजे नाके बराबर निस्वार्थी प्रेम त्यांच्या नशिबात उरतं. आईवडिलांचं किंवा माहेरचं, भावांचं, भावजायांचं मी नाव नाही घेणार आहे, कारण त्यांचा तो दोषच नसतो मुळात. कारण आपल्यापर्यंत प्रेम पोचवायचं का नाही हे आपल्या भावाने ठरवायचं. भावावर संस्कार आपल्या आईवडिलांचे असतात, त्यांनी कसे घडवले त्यांना त्याच्यावर असतं. त्याच्यामुळे यात वहिनी लोकांचा काही दोष नाही, मी त्यांना कधीच दोष देणार नाही आहे. कारण त्यांचीही परवरिश, अपब्रिंगिंग जशी झाली तशी ते येऊन सासरी राहतात. आणि त्याच्यामध्ये आपला भाऊ किती बॅलन्स करतो, आईवडिलांना, बहीण भावंडांना आणि आपल्या बायकोला समान तराजूमध्ये ठेवतो का आपला भाऊ, रिस्पेक्ट करतो का आपला भाऊ, आपण त्याच्यावरूनच त्यांची हे करायची. मी कधीच माझ्या वहिनी लोकांना दोष देणार नाही, किंवा कोणाच्याही वहिनी लोकांना मी दोष देणार नाही. कारण कोणाचा दोष नसतोच मुळात. आपलं माणूस किती बॅलन्स नातं करतं त्याच्यावर खूप काही ठरलेलं असतं. आणि ही रक्षाबंधन माझी खूप अशी कोरडी वाटते, कारण
माझे बाबा आत्ताच 1.5 महिन्यापूर्वी गेले, जुलैमध्येच गेलेत माझे बाबा. आणि मग त्याच्यामुळे असं एक कोरडे पण आलं नात्यातलं, कारण आई जाऊन पण 11 वर्ष झाली. आता आई वडील दोघंही नाही आहेत. ही रक्षाबंधन तर खूपच सुखाची व्हावी. आणि तसे माझे भाऊ पण रक्षाबंधनला बोलवतात. खूप माहेरपणाचं सुख खूप घेतलेलं आहे आम्ही. पण आता ही कोरडी कोरडी वाटते, कारण आईबाबाचं छत्रच नाही. आणि जशा त्या ट्रेनमधल्या बायका सगळे एकमेकांची हितगुज सांगत होत्या, तसं माध्यमातून ह्या मी सगळ्यांना सांगेन, जे कोणी माझे ऐकत असतील यूट्यूब, जे कोणी प्रेक्षक असतील, त्यांनी थोडंसं बहिणीला समजून घ्या. ती घरी आली तर ओझं समजू नका. तुमची पत्नी रुसली, रागावली तर तिला समजावा की हे तिचं हक्काचं घर आहे. काही मागत नाही ती, मानाचे 2 शब्द. आजकाल तर ती सगळ्या स्वतः कमवायला लागले. त्यांच्याकडे पैसा असतो, गडगंज, सगळं स्वतः स्वतः कमवतात. आणि कपडा काय हो, फाटून जातो. एक साडी देण्यासाठी तुम्ही भांडण, ती साडीसुद्धा तिला नको असते, कसलीच अपेक्षा नसते तिला. तिला अपेक्षा असते ती की ताई तू कशी आहेस, सुखी आहेस ना तुझ्या घरात, घाबरू नकोस, आईबाबाच्या पाठी मी आहे, तू टेन्शन नको घेऊस. एवढं जरी बोललात, ती तुमच्या करोडोच्या प्रॉपर्टीवर सहज साईन करते. पण तुम्हाला ते प्रेमाचे 2 शब्द बोलणं शक्य झालं तर नक्कीच बोला तुमच्या बहिणीबरोबर. बघा ते नातं किती प्रगल्भ होते. आणि थोडंसं तिला प्रेम द्यायचा प्रयत्न करा. आईवडिलांच्या पाठीमागे भाऊ हा बहिणीची पूर्ण ताकद असतो. आणि ते जरी भावाने एकदा समजून घेतलं आणि बहिणी ही भावानं थोडा समजून घेतल्या, तर हे सगळं नातं टिकायला खूप मजबूत जातं. आणि गैरसमज होतात प्रॉपर्टीमुळं, कशाहीमुळं, कुठल्याही गोष्टींमुळं गैरसमज होतात. त्या गैरसमजाशी कम्युनिकेशन करून रस्ता काढायचा. आणि मेन सगळ्यात मोठी गोष्ट सन्मान. बहीण भावंड एकमेकांचा सन्मान करा. आईवडिलांच्या पाठीमागे तुम्हाला माहिती आहे, बहीण भावंडच प्रखर त्यांनी उभा राहतात. का? कारण ते जन्मल्यापासून त्यांच्यासोबत वाढलेलं असतं. जन्मल्यापासून त्यांचं जेवढे मायनस आणि प्लस पॉईंट बहीण भावंडांना माहीत असतात ना, एवढ्या जगात कोणालाच माहीत नसतं. आणि तुम्ही त्यांच्याशी जर नातं तोडलं तर तुम्ही जगात एकटे पडाल. भलाही की तुमचे पार्टनर असू दे, तुमचे मित्रमैत्रिणी सगळे असू देत, पण हे आईवडिलांसोबत आपल्याला मिळालेलं जे गॉड गिफ्ट असतं बहीण भावंडांचं, ते खूप अनमोल असतं. आणि त्याचा सन्मान करायचं आहे, त्या नात्याला जपायचं आहे. आणि राखी पौर्णिमा एकदम सुखाची करायची आहे. आणि बहीण भावंडांनी एकमेकांनी प्रेमाने, एकमेकांना सन्मानाने रक्षाबंधन साजरी करा. बस एवढंच काय ते माझं म्हणणं आहे. आणि जर कोणाला राग येत असेल किंवा कोणाला काय आवडलं असेल, नक्कीच कमेंट करून कळवा. लाईक अँड सबस्क्राईब करा. धन्यवाद.